तुम्ही जर एका कुकरमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं. जिरं घातल्यानंतर ते तडतडलं की मग ह्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालायचं. हे घालून झाल्यानंतर एकदा हलवून मग ह्याच्यामध्ये धुतलेला स्वच्छ तांदूळ घालायचा. त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये फ्रोझन वाटाणा किंवा फ्रेश वाटाणा घालून घ्यायचा. ह्याच्यावरती कांदा, लसूण मसाला 1 चमचाभर आणि 1 चमचाभर गरम मसाला घालून चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. एकदा हलवून घ्यायचं आणि अगदी शेवटी ह्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं, साजूक तूप घालायचं आणि चांगली उकळी आली की मग ह्याला झाकण लावून ह्याच्यात 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. असं केल्याने तुम्ही 5 मिनिटात वाटाणा भात तयार करता, जो अतिशय चविष्ट लागतो, खायला अप्रतिम लागतो. हा भात वाढून झाल्यानंतर याच्यावरती 1 चमचाभर छान साजूक तूप घालायचं, वरून खोबरं घालायचं आणि कोथिंबीर घालायची. खाताना भाजलेला पापड, चटणी, लोणचं तुम्ही कशाच्याही बरोबर खाऊ शकता. खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.